मुंबईतल्या दादरच्या कबूतरखान्याला एक वेगळं वळण लागलंय आणि ते धार्मिक आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। पक्षीप्रेमी, साधू संत आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती त्यांनी केली आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचं आवाहन देखील त्यांनी पत्रामध्ये केलंय। एकीकडे न्यायालयीन निर्णय असताना आणि सध्या कबूतरखान्यावरती एक आच्छादन टाकलेलं असताना सुद्धा या कबूतरखान्याला एक वेगळं वळण लागतंय धार्मिक स्वरूपाचं। दरम्यान यावरती लोढा यांनी स्पष्टीकरण दिलंय तर जास्त भावनिक होण्याची गरज नाही असा टोला मनसे नेते संदीप देशपांडेंनी लगावलाय। कबूतरखान्याचं भूमिपूजन केलेलं आहे, तिथे कोणी राहत नाही, जानवरांचे विचरण्याच्या तिथे नॅशनल पार्कमध्ये प्रोव्हिजन आहे, म्हणून तिथे 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल। आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेस कोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा। कबूतर नॉनव्हेज घेत नाही, कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही, कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही, असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी। ते तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातनं बघता येणार नाही, काही गोष्टी या बुद्धीच्या चष्म्यातनं पण बघाव्या लागतील। आणि लोढा या प्रकरणात पत्र लिहिले या सगळ्या प्रकरणात कबूतरखान्याच्या विषयात। आता लोढा सारखा शिकलेला माणूस आहे, जो मंत्री आहे, त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे।